पत्रकार परिषद घेतलेली आहात, त्याचा काय उद्देश आहे, काय कारण आहे, काय सांगा? हे आत्ता तुम्हाला जे मी दिलं ही मुळात एक पोलीस कंप्लेंट 29 तारखेला मी केलेली होती. त्याच्यावरती पोलिसांकडनं अजून कुठलीही कारवाई होत नाही आहे. माझ्या बेसिकली जीवाला धोका आहे अशीच मी कंप्लेंट केलेली आहे आणि त्याच्यावर पोलिसांकडनं 29 तारीख ते आजपर्यंत कुठलाही FIR लिहून घेतला गेला नाही किंवा मी FIR लिहून घ्यायला म्हणून मला आत्ता 2 दिवसापूर्वी बोलावलेलं होतं. पण त्याच्यामध्ये जे मी मुद्दे मांडत होतो त्या मुद्द्यांवरती कुठलंच FIRमध्ये किंवा माझ्या स्टेटमेंटमध्ये ते मुद्दे लिहूनच घेतले गेले नाही. पण कारण काय, का तुम्हाला कोण मारण्याचा प्रयत्न करतो? हे मेन म्हणजे किरण पैंगणकर, अन्वया पैंगणकर, किरीट सोमय्या आणि मेधा सोमय्यांना माझ्या पॉवर ऑफ अटर्नीची गरज आहे. जे काय आमच्या फॅमिलीमध्ये जे काय ह्याचे घोटाळे झालेले आहेत मालमत्तेसंबंधी आणि जमिनीसंबंधी, ते सगळे घोटाळे हे लिगलाईज करण्यासाठी माझी पॉवर ऑफ अटर्नीची गरज आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून हे सगळे जीवे मारण्याची धमकी म्हणा किंवा दमदाटी करणे किंवा आईवरती दमदाटी करणे, सिनियर सिटीजनवरती दमदाटी करणे, हे सगळे प्रकार चालू आहेत. आणि हे प्रकार जे आहेत हे किरण पैंगणकरनी फक्त माझ्याच बाबतीत केलेत असं नाही आहे. हा तो अजून बऱ्याच लोकांच्याच, बऱ्याच सिनियर सिटीजनच्या बाबतीत हे प्रकार करतो आहे. आणि तशा कंप्लेंट या ऑलरेडी पार्ल्याला जीवनसरितामध्ये राहणाऱ्या गोरेताई म्हणून आहेत, त्यांनी ऑलरेडी पोलिसांकडे कंप्लेंट केलेली आहे. किरण हा ऑलरेडी बेलवरती बाहेर आहे, आत्ता ह्याच्यावरतीच बाहेर आहे. आणि त्याच्यावरती बेसिकली वरदहस्त हा किरीट सोमय्याचा आहे. त्याच्यामुळे त्याच्या अगेन्स्ट पोलीस कंप्लेंट लिहून घेणं किंवा त्याच्या अगेन्स्ट सिनियर सिटीजननीसुद्धा पोलिसात जाणं हे त्यांना जमत नाही आहे. तर सिनियर सिटीजन पुढील भूमिका आता मी तुमच्यासमोर आलेलो एक चौथा स्तंभ, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून तुमच्यासमोर आलेलो आहे. तर ह्याच्यातर्फे एकतर पोलिसांनी जर का माझा FIR मी ज्या पद्धतीने ज्या घटना घडलेल्या आहेत त्या पद्धतीने जर का लिहून घेतला तर उत्तम, त्याची चौकशी व्हावी ही माझी मागणी आहे. आणि जर का तसं नाही झालं तर मला प्रायव्हेट कंप्लेंट करायला लागेल.